नमस्कार, मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे. शहापूर तालुका MMRDA मध्ये समाविष्ट करावा व भावली प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेसाठी धरणाला टॅपिंग करण्याची परवानगी मिळावी या मागणीसाठी माजी आमदार पांडुरंग बरोरांचे मुख्यमंत्र्यांना साकडे. शहापूर तालुक्यातील 97 टंचाईग्रस्त गावांसाठी गुरुत्वाकर्षणावर आधारित भावली प्रादेशिक पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आलेली आहे. सदर मंजूर योजनेच्या जलकुंभ आणि जलवाहिन्यांचे काम अंतिम टप्प्यात आहे. ही योजना कार्यान्वित करण्यासाठी गुरुत्व वाहिनीद्वारे उद्भव घेणे आवश्यक आहे. शहापूर तालुक्यातील 97 गावांच्या या योजनेसाठी धरणाला टॅपिंग न करता धरणाच्या खाली जॅकवेल तयार करून उद्भव घेण्याबाबतचे पत्र जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपअभियंता यांना दिल्याचे निदर्शनास आले आहे. जॅकवेलद्वारे उद्भव घेतल्यास योजनेसाठी मोठ्या प्रमाणात विजेचा वापर होईल व ते या योजनेसाठी आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. गुरुत्वाकर्षण तत्व वापरल्याने विजेची गरज भासणार नाही. याकरिता धरणाचा थेट उद्भव घेणे आवश्यक आहे. यासाठी शहापूर तालुक्यातील 97 टंचाईग्रस्त गावांसाठी आवश्यक असलेली गुरुत्वाकर्षण तत्वावर आधारित योजना अखंडपणे सुरू राहण्यासाठी धरणाला टॅपिंग करण्याची परवानगी देण्याचे संबंधित अधिकाऱ्यांना आदेश द्यावेत. तसेच मुंबई शहराला पाण्याने समृद्ध करणाऱ्या शहापूर तालुक्याचा विकास व दळणवळण गतिमान होण्यासाठी शहापूर तालुका MMRDA मध्ये समाविष्ट करणे गरजेचे आहे. मुंबई महानगर प्रदेश आणि मुंबईला पाणी पुरवठा करणारी धरणे शहापूर तालुक्यात असून तालुका तहानलेला राहून मुंबईची तहान भागविणाऱ्या तालुक्याचा विकास मुंबई महानगराचे शहापूर तालुक्याबाबतचे कर्तव्य ही विशेष बाब म्हणून शहापूर तालुका मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रात समाविष्ट करून विकास कामे घेण्यासाठी सहानुभूतीपूर्वक विचार करावा अशा मागणीचे पत्र माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात आज भेट घेऊन दिली आहे. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.